रात्री झोपायला जाताना 10 मिनिटाच्या प्रॅक्टिस आणि पोटाचा घेर कमी, मांड्यांचा फॅट कमी, हाताचे दंड कमी होणार आहेत, ब्रेस्ट साईज वाढलेली आहे, खूप त्याच्यामध्ये फरक दिसणार आहे, इंचेस खूप लवकर लॉस होणार आहेत, शांत झोप, फ्रेश फील करणार आहात आणि सकाळी उठताना वाटेल की बॉडी हलकी झाली, वजन कमी होत चाललेलं आहे. 10 मिनिटाच्या अशा छान छान प्रॅक्टिस आहेत. ह्या जर तुम्ही केलात तर तुम्हाला रिझल्ट हा गॅरंटीने भेटतो. करणं महत्वाचं आहे. बघून विचार करून नुसतं झोपले स्वप्न बघून काय होत नसतं. त्याच्यासाठी थोडंसं दिवसभर तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही रात्री झोपायला जाताय ना तिथेच तुम्ही 10 मिनिटं या प्रॅक्टिस करा आणि बघा सकाळी उठता उठता तुम्हाला कसा रिझल्ट भेटतोय. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीता तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका मस्त स्पेशल व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ प्रत्येक लेडीसाठी जेंट्ससाठी कामाचा ठरणार आहे. तुम्हाला गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग, पोट फुगणे ह्या गोष्टी जर असतील, शांत झोप लागत नाही, स्ट्रेस आहे तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस तर नक्कीच करणार आहात. वजन तर कमी होणारच आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये चांगला रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. नसेल तरी देखील तुम्ही या प्रॅक्टिस करायच्याच आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि काही हार्ड नाहीये, कुठे काही जायचं नाहीये, बेडवरती आहात, झोपायला जाताय तिथे करा, खाली झोपलेला आहात तिथे करा, जिथे आहात तिथूनच स्टार्ट करूया. आजचा हा व्हिडिओ रात्रीपासून सुरुवात करूया. तर काय करायचं आहे, आपण झोपायला जातोय, सर्वप्रथम तुम्हाला या पोझिशन मध्ये बसायचं आहे. आता तुम्हाला या पोझिशन मध्ये जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल तर तुम्ही नाही बसायचंय. गुडघ्यांचा त्रास नाहीये तर तुम्ही अशा पद्धतीने बसा, अजून तुमचे गुडघे मजबूत होतील. पुढे दुखायचे असतील ते दुखणार नाहीत. म्हणून तुम्हाला वज्रासन मध्ये बसायची सवय जर नसेल तर तुम्ही आजपासून लावून घ्या, गुडघेदुखी होणार नाही पुढे. पण दुखत असतील तर तुम्ही ही प्रॅक्टिस स्किप करायची आहे. आता याच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणती करू शकता ते पण तुम्हाला सांगेल. अशी एक उशी घ्यायची, इथे ठेवायची पायाच्या मध्ये, अदरवाइज इथे ठेवायची. इथे ठेवली, पायामध्ये मागे अंतर केलं हलकस आणि खाली बसलो. या पोझिशन मध्ये आलो, हाताला इथे लॉक केलं. 1 2 तुमचा जर हेअरफॉल जास्त होत असेल ना तुम्ही पण ह्या प्रॅक्टिस करायच्या. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता हीच प्रॅक्टिस तुम्ही मांडी घालून पण करू शकता किंवा तुम्ही पाय लांबून देखील करू शकता. उशीला थोडंसं बाजूला ठेवायचं, पायामध्ये हलकसं अंतर इतकं आणि सेम हाताला लॉक केलं, मानेच्या मागे नेलं. पण तुम्हाला सर्वायकल असेल तर तुम्ही प्रॅक्टिस स्किप करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता तुम्हाला बटरफ्लाय करायचं. बटरफ्लाय केलं, वापस हात इथे आले, कुठे मानेवरती किंवा असे शोल्डरवरती. मानेवरतीच घ्यायचे शक्यतो. घेतले आपण मानेवरती, हात लॉक केले आणि इथे 1 क्रॉस 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता ह्या स्टेप मधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता होल्ड कसं करायचं, आपला अल्बोज आपल्या पायाला लॉक करायचा. देन होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दुसऱ्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स.
नेक्स्ट प्रॅक्टिस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Next practice 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रात्री झोपायला जाताना या प्रॅक्टिस तर करायच्या, पण किती करायच्या? 10 मिनिटं नाही करायच्या असतील तर काउंटिंग किती करायची? तर प्रत्येक प्रॅक्टिसची तुमची 50 वेळेस तुमची एक प्रॅक्टिस कंप्लीट झाली पाहिजे. अदरवाईज तुम्ही टाइम लावून 10 मिनिटाच्या तुम्हाला ज्या सोप्या वाटतात त्या 2-2 मिनिटं करा, ज्या कठीण वाटतात ते 1-1 मिनिटं करा, असंही तुम्ही करू शकता. आता इथे ही एक प्रॅक्टिस आपली कंप्लीट झाली. नेक्स्ट प्रॅक्टिस करायची आहे, हलकंसं पायाला लांबून द्यायचं. उशी ठेवू शकता तुम्ही पायाच्या खाली, अशी इथे फोल्ड करून देखील ठेवू शकता. आता इथे 1 2 इथे गॅप असला पूर्ण पायावरती, असा इथे स्ट्रेस येतोय आपल्याला. 1 2 3 4 पाठ कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न. 6 7 8 9 10. सर्कल 1 2 3 4 5 6. अँटी क्लॉक 1 2 3 4 5. पायाला असं पकडायचं इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ला असं पकडून होल्ड. 1 2 3 4. गुडघा सरळ ठेवायचा प्रयत्न. 4 5 6 7 8 9 10. स्लोली खाली. दुसऱ्या पायावरती जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 then hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Relax. Next practice 1 2. कंबर दुखी असेल, पोट खालचं खूप वाढलेलं असेल, सोप्या प्रॅक्टिस असतात, फक्त करायच्या आहेत आपल्याला, तेव्हा रिझल्ट येतात. ठीक आहे, परत सांगते, बघून रिझल्ट येत नाही, तुम्ही करा. जर आता रात्रीचा हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच तुम्ही बसा आणि चालू करा. आता इथे पहिले तर होल्ड करून घेऊया, म्हणजे आपली पाठ कंबर मोकळी होऊन जाते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट हाताची मुठ्ठी करा किंवा हाताला ओपन ठेवा, हलकं हलकं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ना आपल्याला झोपायला, म्हणजे आता आपण बसून या प्रॅक्टिस केल्या, कंप्लीट झाल्या. हलकीशी पतली जरी उशी घेतली असेल डोक्याखाली तरी पण ठीक आहे, नाही घेतली तरी पण चालतं. आता आपण झोपणार आहोत आता, ठीक आहे. मोबाईल वगैरे काय बघणार नाहीये. कमरेखाली असे हात ठेवायचे आणि 1 2. दिवसभर पाय दमलेले असतात, थोडंसं पायाचं ब्लड सर्क्युलेशन आपल्याला रिवर्स आणून पायाला हलकं करायचं आहे. 2. याच्याने मांड्यांचा, कमरेचा, हिपचा फॅट पण कमी होतो. 5 6 7 8 9 10. दोन्ही पायाला 1 2 3 4 5 6 7 8 9
10. पायाच्या पंजाला तुम्ही असं म्हणजे पायाला तुम्ही असं पकडू शकता, अदरवाईज तुम्ही बिना पकडल्याचं देखील करू शकता. आणि पायाच्या पंजांना 1 2 वरती न्यायचे, खाली आणायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि होल्ड करायचं इथे पकडून किंवा इथे पकडून, जिथपर्यंत तुमचे हात जात असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली रिलॅक्स. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 4 5 6. पोटाला थोडस स्क्वीज करायचं आतमध्ये श्वास भरून आणि नंतर ही स्टेप करायची. 7 8 9 10. आता वापस तुम्ही पायाला या पोझिशन मध्ये आणायचं आणि इथे पोट स्क्वीज करायचं थोडस आणि हात वरती न्यायचे. 1 खाली. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे या पोझिशन मध्ये आलो. 1 स्लोली एकदम हलकं उचलायचं, जास्त नाही. 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स. हलकस इथे पुश करायचं आपल्या बॉडीला वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पोट आतमध्ये जातं, पाठ कंबर दुखत असेल तो त्रास देखील आपला कमी होतो. 1 2 लास्ट स्टेप. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हलकसं डाव्या साईडला वळायचं आणि जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत आपल्याला डाव्या साईडलाच राहायचं. मग झोप लागल्यावरती आपण कोणत्या साईडला वळणार आपल्याला माहिती नसतं, पण झोप लागलीच तर तुम्ही जर डाव्या साईडला तशाच झोपलेला आहात, इथे आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि फॅट वितळतो. जेवढं रात्रीचं तुम्ही शक्यतो डाव्या साईडला जर झोपलात तर लवकर लवकर फॅट लॉस होतो. तर हा प्रयत्न पण करून बघा. आणि बघा, या प्रॅक्टिस आपण रोज करतोय, नित्यनेमाने करतोय, पण याच्यासोबत आपण दिवसभर काय काय खातो ते पण खूप महत्वाचं आहे. किती पाणी पिलेलं आहे आपण दिवसभर ते पण खूप महत्वाचं आहे. 3.5 लिटर पाणी तुमचं झालेलं आहे का, की तुम्ही बाहेरचं जंक फूड दबा खाल्लेलं आहे आणि संध्याकाळी या प्रॅक्टिस करताय. तर असं नाही, तुम्हाला सर्व गोष्टी बॅलन्स ठेवून केलात तर रिझल्ट घरात राहून येतो. ठीक आहे. या गोष्टी तुमच्याकडनं होत नाहीत तर माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, फक्त लेडीज साठी आहेत आणि रिझल्ट सांगू पण शकत नाही, इतके मस्त रिझल्ट आहेत. प्रत्येक लेडीजला रिझल्ट येतो माझ्या बॅच मध्ये, कारण की तसंच योगा तसंच डाएट मी त्यांच्याकडनं करून घेते. तुम्हाला शुगर आहे का, तुम्हाला थायरॉइड आहे का, जी बिमारी असेल ती, खूप साऱ्या बिमाऱ्या माझ्या स्टुडंटच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत माझ्याकडे बॅचेस मध्ये जॉईन होऊन. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट दिलेला आहेच, तर कॉल करा. भेटूया छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.